नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रवडे तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आपला फंडा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पटलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, खऱ्या अर्थाने काय बोलावं आणि काय नाही बोलावं हेच कळेना आजच्या व्हिडिओतून। कसं आहे मित्रांनो, अनेक विषयावरती आपण बोलत असतोय, पण आज खऱ्या अर्थाने काय त्या विषयावर बोलावं तेच मला समजेना। काल मला पुण्यातून एक दोन कार्यकर्त्यांचे फोन आले, म्हणले घनश्याम दादा, आणि सिरियसली तुम्हाला सांगतो मित्रांनो, मला माहीत नाही कोण आहे काय आहे, पण एक माणुसकी नात्याने एक मराठी माणूस म्हणून आजचा व्हिडिओ बनवतोय बरं का। नाही सिरियसली मी भेटलो नाही, मला कोण आहे काय आहे हे माहीत नाही, पण एक दोन कार्यकर्त्यांचे फोन आले आणि म्हणले दादा खूप वाईट झालं, अशी घटना घडायला नव्हती पाहिजे। आख्या बनसोडे ही व्यक्ती त्याच्या आयुष्यात जगत असताना काही दलिंदर लोकांनी येऊन त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं का? तर त्या लोकांना वेळेवर हप्ते गेले नाहीत म्हणून। बातम्या पाहत होतो तेव्हा आख्या बनसोडे मी बातम्या येत होत्या, बातम्या बघितल्या तेव्हा कळलं की एक गरिबाचं पोरग आहे आणि पुढं येतंय, पण काही गुंडांना ते खपतंय आणि ते गुंड बाहेरचे नाहीत तर आपलीच मराठी माणसं आहेत। थोड्याफार लाजा वाटल्या पाहिजे। मागच्या बारीने भाग्यश्रीवाला असेल, द कॉर्नरवाला मोबाईल शॉपी असेल, आपलेच सुधीर भाऊ, पुन्हा हे आख्या बनसोडे असेल, का बाबांनो तुम्ही या लोकांच्या वाईटा उठलेला आहेत? काय या लोकांनी तुमचं वाईट केलंय? तो आख्या बनसोडे, तो भाऊ त्याच्या पद्धतीने जगतोय, त्याच्या कपड्याच्या शाखा ज्या आहेत तो त्याच्या पद्धतीने प्रमोशन करतोय, तुमच्या का पोटात दुखते? अरे नीच प्रवृत्तीच्या लोकांनो, मला एक सांगा, जर लोकांवरती तुम्ही मारहाणी करत राहिल्या, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत राहिलात, तर धंद्यात कोण उतरेल का? मराठी उद्योग कोण उद्योजक येईल का धंद्यात? सकाळी मी त्याच्या आईचं ट्रीटमेंट वाचलं, मला रडायला आलं अक्षरशः, कारण तुम्ही एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करत असताना त्याच्या आई वडिलांचा विचार केला पाहिजे। त्याची आई असे म्हणत होती की माझ्या मुलाला 4-5 दिवस झालं फोन येत होते, पण माझ्या मुलांनी टाळाटाळ केली, आम्हाला हप्ते पाहिजेत, आणि हप्ते नाही दिल्यामुळं माझ्या आत्याला त्यांनी बेदम मारलं। त्याच्यात एक अल्पवयीने 2 गुंडे आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पण मित्रांनो, मला एकच सांगायचे, यांना पोलिसांनी नुसतं ताब्यात घेऊन यांना काही होणार नाही। जसं आत्याला मारले, आत्या भाऊला जसं मारले, तसं यांना 4 चौघात मारलं पाहिजे। तुमच्या मनगटात दम नाही ना स्वतःच्या जीव कमायचं, तर जगता कशाला रे? लोकांकडून कशाला हप्ते घेतात? लोकांना का त्रास देतात? लाजा वाटल्या पाहिजे, शरम वाटली पाहिजे। अरे एक मराठी माणूस पुढं जातोय तर जाऊन द्या ना, का त्याला मागं ओढतायत? काय तुमचं त्या बिचाऱ्याने वाकडे केलं पाहिजे? तुमच्या मनगटात दम नाही ना स्वतःच्या जीव कमायचं, तर जगता कशाला रे? लोकांकडून कशाला हप्ते घेतात? लोकांना का त्रास देतात? लाजा वाटल्या पाहिजे, शरम वाटली पाहिजे। अरे एक मराठी माणूस पुढं जातोय तर जाऊन द्या ना, का त्याला मागं ओढतायत? काय तुमचं त्या बिचाऱ्याने वाकडे केलं? तुमच्या मनगटात दम नाही स्वतः कमवतात म्हणून? लाजिरवाणी गोष्ट वाटते की हे आपल्या महाराष्ट्रात करताय। बाहेरचे येऊन मोठे व्हायला लागलेत आणि आपली नीच प्रवृत्तीची लोक आपल्याच मराठी माणसाला मागं खेचतायत।
मनाची नाही जनाची तरी ठेवा. काय आपल्या आईबापाने आपल्यावरती संस्कार केल्यात, थोडी तरी लाजा बाळगा. हा आख्या भाऊ, तू लवकरात लवकर बरा होशील, कारण तुझ्या पाठीशी अख्खी जनता तर आहेच, अख्खा महाराष्ट्र आहेच, पण त्याचबरोबर ईश्वर सुद्धा तुझ्या पाठीमागं आहे. आणि एक देणं सांगतो तुम्हाला सगळ्यांना, एक सांगून ठेवतो अख्ख्या भाऊ, काळजी करू नको. ताकदीच्या जोरावर यांनी जर मनगटातलं हिसकून नेलं ना, तरी नशिबातलं कुणाला हिसकवून नेता येत नाही. तसं यांनी तुझ्या मनगटातलं हिसकवून नेलंय, पण नशिबातलं नाही नेणार. पण ह्यांच्यातलं आता पोलीस प्रशासन नशिबातलं बी काढून घेईल आणि मनगटातलं बी काढून घेईल, हे ध्यानात ठेव. कारण या गुंडांना आळा बसणं गरजेचं आहे. आणि फेक आयडी वाल्यांना मला एकच सांगायचंय, जरा लाजा वाटू द्या, शरम वाटू द्या. महाराष्ट्रावरती काय परिस्थिती चालली आणि उगाच श्रद्धांजली वाहू नका. हा गेलाय तो गेलाय, कारण ह्याच्यामुळे लोक जनता लय कन्फ्यूज होते. नेमकं कोण जातंय कोण नाही हेच कळत नाहीये. जिवंतपणी माणसाला तुम्ही श्रद्धांजली वाहतायत, काहीतरी वाटू द्या. करायचंय तुम्हाला सोशल मीडियावरती काम, तर जरा चांगलं करा ना. आई बापालाही अभिमान वाटेल असा. बेकार प्रवृत्तीचे धंदे सोडून द्या जरा. आणि आजच्या भाऊ, तो लवकरात लवकर बरा हो आणि तुझ्या तोंडून आम्हाला परत एकदा येऊ ऐकाय मिळून दे. आणि भावा, लवकर बरा होऊन या आरोपींना सुटकी देऊ नको, काळजी करू नको. अख्खा महाराष्ट्र तुझ्या बरोबर खंबीरपणे उभा आहे. फक्त मला एकच सांगायचंय, आपला मराठी माणूस पुढे जात असताना त्याला सपोर्ट नाही करता आला तर करू नका, पण त्याची हानी बी करू नका रे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पटलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक लाईक मराठी माणसांसाठी.